कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। पक्ष म्हणून आयोगाला काय कागदपत्र दिले, सिब्बलांकडून माहिती जी आहे ती सध्या कोर्टामध्ये दिली जाते। निवडणूक आयोग कागदपत्र पडताळून पाहू शकतात असं सिब्बल यांनी म्हटलं। शिंदेंच्या निवडीचा घटनाक्रम सिब्बल यांनी सांगितलेला आहे। त्याचबरोबर शिंदेंना मुख्यमंत्री पद दिल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या असं देखील सिब्बल म्हणाले। पक्षाच्या माहितीप्रमाणे आयोगानं नोंदणी करणं आवश्यक आहे। पक्षातील बदल निवडणूक आयोगाला कळवायला लागतात आणि त्यानुसार निवडणूक आयोग बदल करतं असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। 29 चा दाखला देखील या ठिकाणी त्यांच्याकडून दिला जातोय। कपिल सिब्बल यांच्याकडून विविध दाखले या ठिकाणी दिले जात आहेत। 10व परिशिष्ट, पॅरा 15 आणि 29 चा दाखला त्यांच्याकडून दिला जातोय। याशिवाय विविध खटल्यांचे दाखले देखील त्यांच्याकडून दिले जात आहेत। तर राजकीय पक्ष म्हणून आयोगाला काय काय दिलं पाहिजे याची माहिती आता सिब्बल यांच्याकडून दिली जाते। तर शिंदेंच्या निवडीचा घटनाक्रम जो आहे तो या ठिकाणी आता कपिल सिब्बल यांच्याकडून मांडला जातोय। शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या। शिंदेंच्या निवडीचा घटनाक्रम सिब्बल यांच्याकडून कोर्टामध्ये सादर केला जातोय। शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या असं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान बोललं जात आहे। एकनाथ शिंदे यांना नेता म्हणून उद्धव ठाकरे यांनीच त्यांची नेमणूक केली होती असा देखील युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। याआधीच आपण अशा प्रकारचा युक्तिवाद केल्याचं सिब्बल यांनी कोर्टामध्ये सांगितलंय। एकनाथ शिंदे यांना नेता म्हणून उद्धव ठाकरे यांनीच निवडलं होतं असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। शिवसेना पक्षाची 1999 ची घटना आणि त्याच्यानंतर 2018 ची घटना, तर याच्यामध्ये नेमकं काय आहे त्या संदर्भातला युक्तिवाद मागच्या सुनावणीच्या वेळेला कपिल सिब्बल यांनी केलेला होता आणि त्यावर देखील त्यांनी बोट ठेवलेलं होतं। 2018 मध्ये जी घटना होती त्याला जर शिंदेंची शिवसेना मानत नसेल तर त्या अनुषंगाने त्यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आलेला होता आणि आता निवडणूक आयोग कागदपत्र पडताळून पाहू शकतात। पक्षप्रमुख कोण आणि कार्यकारिणी कोण हे ठरवण्याचे अधिकार पक्षाला असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून केला जातोय। 2018 मधील पक्षाच्या संविधानानुसार शिंदेंनी आणि त्यांच्यासह गेलेल्या आमदारांनी पदांचा लाभ घेतला असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। शिंदे आमदार झाले, मंत्री झाले असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। शिंदेने 2018चा पक्षाची घटना मान्य केली होती असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद या ठिकाणी केला जातोय। शिंदेंच्या निवडीचा घटनाक्रम सिब्बल यांच्याकडून कोर्टामध्ये सादर करण्यात आला आणि फुटीनंतर पक्षाचं संविधान मान्य नाही हे म्हणणं चुकीचं असल्याचं सिब्बल हे युक्तिवादादरम्यान बोलतात। फुटीनंतर पक्षाचं संविधान मान्य नाही हे म्हणणं चुकीचं असल्याचं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। 2018 मध्ये घटनेत बदल करण्यात आलेला होता। शिंदेंच्या निवडीचा घटनाक्रम सिब्बल यांच्याकडनं कोर्टात सांगितला जातोय। शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या असं सिब्बल यांनी म्हटलं। शिंदेने 2018चं पक्षाची घटना मान्य केलेली होती असं देखील सिब्बल म्हणाले। त्यानुसार शिंदे गटनेते पक्ष तिकिटावर निवडणूक लढले, उपभोग घेतला असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। 2018च्या सुधारित घटनेमुळे आमदारकी आणि मंत्रिपदं उपभोगली आणि आता सोयीनुसार तीच घटना अलोकतांत्रिक म्हणतात असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलाय। शिंदेना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या। फुटीनंतर पक्षाचं संविधान मान्य नाही हे म्हणणं चुकीचं आहे असं सिब्बल यांनी म्हटलं। 2018 मधल्या पक्षाच्या घटनेनुसारच शिंदेंना गटनेता म्हणून निवडण्यात आलेलं होतं। त्यांनी मंत्रिपदं उपभोगली असं सिब्बल यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। शिंदे यांच्या संविधानानुसार तयार झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये ते सदस्य होते असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। 2018 मध्ये घटनेत बदल करण्यात आला। पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव समोर आलं। त्यानंतर त्यांनी गटनेता म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड केलेली होती। शिंदे यांचं संविधानानुसार तयार झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये शिंदे देखील एक सदस्य होते असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। आणि एवढं सगळं झाल्यानंतर आता त्यांना पक्षाचं संविधान मान्य नाही असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। शिंदेंनी 2018 ची पक्षाची घटना मान्य केलेली होती आणि त्यानुसार शिंदे गटनेते पक्ष तिकिटावर निवडणूक लढले, त्यांनी लाभ घेतला असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टामध्ये या ठिकाणी केला जातोय। शिंदेंच्या निवडीचा संपूर्ण घटनाक्रम या ठिकाणी कपिल सिब्बल यांच्याकडून सांगितला जातोय। फुटीनंतर पक्षाची घटना मान्य नाही हे म्हणणं चुकीचं आहे। फुटीनंतर पक्षाची घटना मान्य नाही हे म्हणणं चुकीचं असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून कोर्टात केला जातोय। सिब्बल यांच्याकडनं हा युक्तिवाद केला जातो। शिंदेंच्या निवडीचा घटनाक्रम सिब्बल यांच्याकडनं कोर्टात सादर करण्यात आला। शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। शिंदेंनी 2018 ची पक्षाची घटना मान्य केली होती। त्यानुसार शिंदे गटनेते झाले, पक्ष तिकिटावर निवडणूक त्यांनी लढली आणि त्याचा लाभही घेतला असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। फुटीनंतर पक्षाची घटना मान्य नाही हे म्हणणं चुकीचं असल्याचं सिब्बल कोर्टामध्ये म्हणतात। 2018च्या घटनेनुसारच राष्ट्रीय कार्यकारिणी देखील नेमण्यात आली आणि त्याचे सदस्य होते शिंदे।
एवढं सगळं झाल्यानंतर त्यांना पक्षाचं संविधान चुकीचं वाटतं का, असा सवाल सिब्बल यांनी केलाय. 2018च्या सुधारित घटनेमुळे आमदारकी आणि मंत्रिपद उपभोगली आणि आता सोयीनुसार 30 घटना अलोकतांत्रिक म्हणतात, असं युक्तिवादादरम्यान सिब्बल यांनी म्हटलेलं. आणि पक्ष म्हणून आयोगाला काय कागदपत्र दिले, सिब्बलांकडून या संदर्भातली माहिती जी आहे ती कोर्टात दिली जाते. निवडणूक आयोग कागदपत्र पडताळून पाहू शकतात, असं सिब्बल युक्तिवादादरम्यान बोलतायत. 2018 मध्ये घटनेमध्ये बदल करण्यात आला, त्याची कागदपत्र निवडणूक आयोगाला देण्यात आलेली होती, असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. निवडणूक आयोग कागदपत्र पडताळून पाहू शकतात, असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर पक्षामध्ये फूट पडल्यानंतर पक्षाची घटना मान्य नाही असं सांगितलं गेलं, असं सिब्बल यांनी म्हटलं. शिंदेंच्या निवडीचा घटनाक्रम देखील सिब्बल यांच्याकडनं सांगण्यात आलाय. शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या, असं देखील सिब्बल म्हणाले आहे. शिंदे गटनेते पक्ष तिकिटावर निवडणूक ते लढले आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याचा लाभ सुद्धा घेतला. कोर्टामध्ये युक्तिवाद हा सिब्बल यांच्याकडून केला जातोय. कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद आपण इथे पाहतो. संघटनेमधील शक्तीकडे दुर्लक्ष केलं गेलं, असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडनं करण्यात आलेला आहे. सादिक अली केसचा संदर्भ देखील सिब्बल यांनी यासाठी दिलेला आहे. तर संघटनेमध्ये प्रतिज्ञापत्र जी आहेत ती देखील निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती, मात्र ती निवडणूक आयोगानं पाहिली नाही, तसा युक्तिवाद याआधी कपिल सिब्बल यांच्याकडनं करण्यात आलेला आहे. कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद करत असताना विविध दाखले जे आहेत ते दिले जात आहेत. SR बोम्मई केसचा खटला, त्याच्यानंतर जनता दल पक्षामध्ये पडलेली फूट, समाजवादी पक्षामध्ये पडलेल्या फुटीचा मुद्दा, गोविंद यादव खटल्याचा दाखला या ठिकाणी त्यांच्याकडून दिला जातोय. सादिक अलीचा खटल्याचा दाखला देखील या ठिकाणी त्यांच्याकडून दिला जातोय. नोंदणी रद्दचा निर्णय प्रशासकीय पातळीवर, न्यायिक पातळीवर नाही, असं कपिल सिब्बल युक्तिवादादरम्यान बोलतायत. सिब्बलांकडून दिल्ली हायकोर्टातील गोविंद यादव केसचा दाखला देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. जनता दल यातली फूट आणि सप्पामधली फूट ही प्रकरणं वेगळी आहेत आणि शिवसेनेचं प्रकरण वेगळं आहे, असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. शिवसेनेची ही केस ही एक युनिक आहे, असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भातल्या सुनावणीचे प्रत्येक अपडेट्स आपण TV9 मराठीवर पाहताय. नेमकं काय घडतंय कोर्टामध्ये आणि कपिल सिब्बल यांच्याकडून जो जोरदार युक्तिवाद केला जातोय, त्यांच्या युक्तिवादामधला प्रत्येक मुद्दा आपण TV9 मराठीच्या स्क्रीनवर पाहताय. सिब्बल यांच्याकडनं हा जोरदार युक्तिवाद या ठिकाणी केला जातोय. आमदार अपात्रते संदर्भामध्ये त्यांनी युक्तिवाद केला आणि त्यानंतर निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. विधानसभा अध्यक्षांवर देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केले. कपिल सिब्बल यांच्याकडनं कोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद केला जात आहे. शिंदेंच्या निवडीचा घटनाक्रम सिब्बल यांच्याकडनं कोर्टात सादर करण्यात आला. सिब्बल यांनी सादिक अली केसचा दाखला देखील या ठिकाणी दिलेला आहे. आयोगाने पक्षातील सर्वोच्च संस्था काय आहे, त्यातील लोक कोण आहेत याचा विचार केला नाही, असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. शिवसेनेची केस ही एक युनिक केस आहे, असं देखील सिब्बल म्हणाले. एवढं सगळं होऊन शिंदेंना पक्ष घटना चुकीची वाटते का, असा सवाल सिब्बल यांनी केलाय. सिब्बल यांनी सादिक अली केसचा दाखला देखील या ठिकाणी दिलाय. फुटीनंतर पक्षाची घटना मान्य नाही हे म्हणणं चुकीचं असल्याचं सिब्बल यांनी कोर्टामध्ये म्हटलंय. जनता दल आणि सपा यामध्ये ही प्रकरणं वेगळी आहेत, शिवसेनेचं प्रकरण वेगळं आहे, असं सिब्बल यांनी म्हटलं. शिवसेनेची केस ही एक युनिक केस आहे, असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. आयोगाने पक्षातील सर्वोच्च संस्था काय आहेत, त्यातील लोक कोण आहेत याचा विचार केला नाही, त्याबद्दल काहीही विचारलं नाही. विधिमंडळातली संख्याबळ बघून त्यांनी निर्णय दिला, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या. शिंदेंनी 2018ची पक्षाची घटना मान्य केली होती, असं सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय. आणि त्यानुसार शिंदे गटनेते पक्ष तिकिटावर निवडणूक लढले, त्यांनी त्याचा लाभ घेतला, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय. शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीमधील हे सगळे अपडेट्स आपण या ठिकाणी पाहतोय. आयोगानं शिवसेनेच्या केसमध्ये अलोकतांत्रिक मार्ग अवलंबला, असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. 2018च्या पक्ष घटनेमध्ये बदल करण्यात आला, ते कळवण्यात आलं होतं निवडणूक आयोगाला, असंही सिब्बल म्हणाले. 2018च्या पक्ष घटनेमध्ये कोणताही बदल झाला नाही. कोर्टाकडून सिब्बल यांचा मुद्दा मान्य करण्यात आलेला आहे. महत्वाची बातमी आपण पाहताय. आयोगानं शिवसेनेच्या केसमध्ये अलोकतांत्रिक मार्ग अवलंबला, असा युक्तिवाद सिब्बल करतायत. 2018च्या पक्ष घटनेमध्ये कोणताही बदल झाला नाही, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. कोर्टाकडनं सिब्बल यांचा हा मुद्दा मान्य करण्यात आलेला आहे. आयोगानं शिवसेनेच्या केसमध्ये अलोकतांत्रिक मार्ग अवलंबला, असं सिब्बल कोर्टामध्ये म्हणतायत. 2018च्या पक्ष घटनेमध्ये कोणताही बदल झाला नाही, असं सिब्बल यांनी कोर्टामध्ये युक्तिवादादरम्यान म्हटलंय. आणि कोर्टाकडनं सिब्बल यांचा हा मुद्दा मान्य करण्यात आलेला आहे. आयोगानं शिवसेनेच्या केसमध्ये अलोकतांत्रिक बदल केला,
असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. 2018च्या पक्षघटनेत कोणताही बदल झाला नाही असं सिब्बल यांनी म्हटलं आणि कोर्टानं ते मान्य केलेलं आहे. 2018 मध्ये जर पाहायला गेलं तर ठाकरे गटाकडे पक्ष संघटनेत 160 कार्यकारिणी सदस्य आणि जवळपास 19 लाख प्राथमिक सदस्य असं स्पष्ट बहुमत असताना सुद्धा आयोगाकडून घटनेकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचं सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलेलं होतं. शिंदे घटनेनुसार तयार केलेल्या कार्यकारिणीमध्ये सदस्य होते आणि एवढं सगळं होऊन शिंदेना पक्ष घटना चुकीची वाटते का असा सवाल सिब्बल यांनी केलेला आहे. तर सिब्बल यांनी सादिक अली केसचा दाखला यासाठी दिलेला आहे. फुटीनंतर पक्षाची घटना मान्य नाही हे म्हणणं चुकीचं असल्याचं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर फुटीनंतर पक्षाची घटना मान्य नाही हे म्हणणं चुकीचं असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं. आयोगानं शिवसेनेच्या केसमध्ये अलोकतांत्रिक मार्ग अवलंबला असं सिब्बल यांनी म्हटलं. 29 अनुसार राजकीय पक्ष नोंदणी रद्दचा अधिकार नाही. पदाधिकारी निवडला असला तरी तो निवडून येऊ शकतो असं सिब्बल युक्तिवादादरम्यान बोलतायत. प्रतिनिधी सभेला पदाधिकारी निवडण्याचे अधिकार असतात असं सिब्बल कोर्टामध्ये म्हणतात. पदाधिकारी निवडला असला तरी तो निवडून येऊ शकतो असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. प्रतिनिधी सभेला पदाधिकारी निवडण्याचे अधिकार आहेत असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. आयोगानं शिवसेनेच्या केसमध्ये अलोकतांत्रिक मार्ग अवलंबला असं सिब्बल यांनी म्हटलंय. 2018च्या पक्ष घटनेमध्ये कोणताही बदल झाला नाही असं सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय आणि कोर्टाकडून सिब्बल यांचा हा मुद्दा मान्य देखील करण्यात आलेला आहे. तर संघटनेसंदर्भामध्ये काल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला होता. त्यावर तुम्ही ज्या संघटनात्मक गोष्टी सांगतायत त्या बरोबर वाटतायत अशी टिप्पणी कोर्टानं काल केली होती. शिवसेनेची ही केस युनिक असल्याचं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. शिंदे घटनेनुसार त्या कार्यकारिणीमध्ये सदस्य होते असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. शिंदेच्या निवडीचा घटनाक्रम सिब्बल यांच्याकडनं सांगण्यात आला. 2018 मध्ये राष्ट्र कार्यकारिणीची बैठक झाली. त्यानंतर नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये शिंदे देखील गटनेत्या होते असे सिब्बल यांनी म्हटलेले आहे. शिंदेची गटनेतेपदी निवड ही उद्धव ठाकरे यांच्याकडूनच करण्यात आलेली होती. कपिल सिब्बल यांच्याकडून हा युक्तिवाद जो आहे तो कोर्टामध्ये केला जातोय. शिंदेच्या निवडीचा घटनाक्रम सिब्बल यांच्याकडून कोर्टामध्ये या ठिकाणी आता सादर करण्यात आलेला आहे. शिंदेना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या असं सिब्बल यांनी कोर्टामध्ये म्हटलंय. शिंदेनी 2018ची पक्षाची घटना मान्य केलेली होती असं सिब्बल म्हणतात. तर पक्षामध्ये कोणाच्या नियुक्त्या कशा केल्या जातात त्याची माहिती आता सिब्बल कोर्टाला सांगत आहेत. शिवसेनेची संरचना कशी हे सिब्बल यांनी कोर्टामध्ये समजावून सांगितलेलं आहे. आयोगानं पक्षातील सर्वोच्च संस्था काय आहे याचा विचार केला नाही. शिवसेनेची संरचना कशी आहे सिब्बल यांनी समजावून सांगितलेलं आहे. पदाधिकारी निवडला असला तरी तो निवडून येऊ शकतो